नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत झाला संपन्न। धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय यांचा सुवर्ण महोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते। दरम्यान यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी महाविद्यालयाने गेल्या 50 वर्षात विधी शिक्षणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले। समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी शिक्षण महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। या सुवर्ण महोत्सव सोहळ्यास मंत्री रामदास आठवले यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपटकर, ॲडव्होकेट जितेंद्र निळे यांच्यासह विविध मान्यवर, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रासह राजकीय पक्षाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परत तिसऱ्यांदा राज्यसभेवर मोदी साहेबांनी आठवले साहेबांच्या नावाला संमती दिली, त्याबद्दल आपण टाळ्यांच्या कडकडाट साहेबांचा गेल्या 15 वर्षापासून आठवले साहेबांनी एनडीए सरकारला, भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सरकारला दिल्लीत पाठिंबा दिला, राज्यात पाठिंबा दिला आणि म्हणून राज्यात असो किंवा केंद्रात असो जो एनडीएला विजय मिळतो त्याच्यात एक महत्त्वाचा वाटा आठवले साहेबांचा असतो। बहुजनांचं एक नेतृत्व म्हणून सर्वसामान्य बहुजनांची मान्यता आहे या नेतृत्वाला। साहेब पहिल्यांदा जेव्हा मंत्री झालो त्याचवेळी मी पण मंत्री झालो होतो आणि मला सतत मार्गदर्शन असायचं आठवले साहेबांचं। आमचे ऋणानुबंध साहेब आपल्याला आठवत असेल, मी जे हॉस्पिटलला होतो, डॉक्टर रामराजे आमचे धुळ्याचे पण तिथं जे हॉस्पिटलला होते आणि आपल्याला मानणारे अनेक कार्यकर्ते आमच्या जे ग्रुप्समध्ये होते आणि त्यावेळेसपासून साहेबांची ओळख होते आणि साहेबांचे ऋणानुबंध होते आणि म्हणून आज धुळ्याला साहेब आल्यावर विशेष आनंद होतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय हा सुवर्ण महोत्सव, मी मनापासून आपल्याला अभिनंदन देतो। निळे साहेब, आपण, आपले बंधू आणि आपले पूर्ण परिवार, आपण समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे। आपल्या महाविद्यालयातनं अनेक विद्यार्थी लॉचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेले, अनेक ठिकाणी मान्यवर ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत, अनेक जण जजेस झाले आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण देशात आपण पोहोचलेला आहात। पुरुष आपल्याला मनापासून अभिनंदन।